गुजरातमध्ये का मराठीची सक्ती होत नाही? गुजरातमध्ये हिंदीची सक्ती का होत नाही? महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती सर्व लोकांवर का होत नाही? प्रशासनातील अधिकारी सुद्धा। आणि दुसरीकडे मात्र आमच्या शिक्षणामध्ये की तुम्ही पहिलीपासून हे जे इंग्रजी, मराठी आणि हिंदीची सक्ती करून 3 भाषा लादली। मराठी तर आमची मायबोलीच आहे। मराठी ही संत परंपरेतून आलेली भाषा आहे, आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, संस्कृती आहे, सगळं आहे। आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही 5वी पासून लागू का करत नाही? कोणाचे चोचले फिरवण्यासाठी ही भाषाची सक्ती करताय? कोणाच्या इशाऱ्यावर करताय? कोणाला खुश करण्यासाठी ही भाषा वापरली जात आहे? म्हणजे गुजरातमध्ये लागू होत नाहीत, इतर राज्य त्या ठिकाणी लागू करत नाहीत आणि मराठीचं अस्तित्व संपवण्यासाठी, मिटवण्यासाठी अशा पद्धतीने ही तिसरी भाषा सक्तीची करणं हे शरद पवार साहेब आणि अजित पवारजी, पवार साहेब तर विरोधात आहेत, त्यांची भूमिका ती स्पष्टपणे मांडली आहे। पण अजितदादांनी केवळ भूमिका मांडून होत नाही, तर कॅबिनेटमध्ये ही चर्चा का घडवून आणली नाही आणि कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करून दादा आग्रही का झाले नाही, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो।